नमस्कार, स्वागत आहे आपल्या एका नवीन ब्लॉग व्हिडिओमध्ये. तर आत्ता मी ही गोदडीचं काम करत आहे आणि ह्या गोदडीला एक साईडला आता मी टिपं मारून घेणार आहे आणि एक साईडला पाहू शकता आमच्या पिट्टूची चालली आहे देवपूजा. पारूची पिट्टूची हाय कर पिट्टू, हाय टाटा कर, टाटा कर, टाटा कर, टाटा 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 कर पापा, टाटा कर. पप्पा टाटा कर. हा पप्पा. ते दिवा वडील बघते आता. तरी ह्या गोदडीचं काम मी आता चालू केलेलं आहे. ह्या गोदडीचं काम मला करायचं आहे पूर्णपणे. एक साईड आता मी टीप मारायला चालू करणार आहे या गोदडीला आणि इकडे पहा आमच्या खुशीचा चाललाय अभ्यास. खुशी हाय कर, काय करते? 15 लाईन्स फॅमिलीचे बारे मध्ये लिहितो. अच्छा, 15 लाईन्स अभ्यास, होमवर्क हा. कर मग होमवर्क. त्या दिदीचा पण चालू आहे अभ्यास. हे गोदडीला जे रेग्युलर शिवतात ना त्याप्रमाणे असे टाचपिन लावलेले आहेत. मी टाचपिन लावलेले आहेत आणि ह्या गोदडीला तर एक साईडने मी टीप मारून घेणार आहे. तर याप्रमाणे असं गोळा म्हणजे असं राऊंड केलेली आहे ह्या गोदडीला आणि ह्याला आता सोडून एक साईडने असं टीप मारून घेणार आहे. तर पाहू शकता म्हणजे मस्त अशी गोदडी आता ही भरलेली आहे. टाटा तेवढंच कर, टाटा कर. टाटा कर, टाटा कर. काय झालं पिटू, तुला काय झालं? हा तू काय करणार आता? स्वयंपाक. तू स्वयंपाक कर, मी याला टीप मारून घेतो या गोदडीला ना. पिटू टाटा. सोड सोड पप्पाची खुर्ची. चल. तर या गोदडीला मी एक साईडला टीप मारून घेतली. तर आता पारू आता जास्तीचा भाग कट करत आहे. पाहू शकता याप्रमाणे असा. आणि ही उलटी बाजू आहे या गोदडीची, ही उलटी बाजू आहे. तर उलटी बाजू बघा अशी आलेली आहे. तर गेला आता मला बॉक्स बनवायचे, तर 2-2.5 इंचाचे बॉक्स आता मी या गोदडीला बनवणार आहे. तर या गोदडीला मी एक साईड आता मारून घेतलेली आहे आणि ही पाहू शकता ही उलटी बाजू आहे. तर हिला आता सगळं साईडने पण आता आपण पाहूयात. सगळं कर बघा, पाहू एक मिनटं. तर बघा ही सरळ बाजू आहे. तर सरळ बाजूला आता मला बॉक्स बनवायचे आहेत. तर एक 2-2.5 इंचाचे बॉक्स या गोदडीला मी बनवणार आहे. अशी मस्त अशी फिनिशिंग आलेली आहे. पाहू शकता याप्रमाणे अशी. आणि पारूचं पण, पारूने पण आता एक गोदडी घेतली दुसरी साईडला बघायला. कुठली गोदडी? हे काय इथं काढून ठेवली. आता ही लेस गोदडी, वगैरे सगळं काढलं, ही जोडायचं. गोदडी होच तो माझी. दुसरी गोदडी तुझी बघून म्हणे एक साईडला आहे ना. आणि ही बघा आमची पिट्टू, ही खूप मस्ती करते मुलगी. टाटा. काय करते तू? टाटा. हा ती मस्ती करत बोट असेल. घाल तोंडात उलटी करशील. छी. बॉक्स बनवून घेतो या गोदडीला मस्त पैकी. तसा आता 2-2.5 इंचाचे बॉक्स बनवतो. मग ह्या गोदडीला एकदम भारी लुक येईल है ना. मस्त लुक येईल ना. हा. एकदम मस्त असा लुक येणार आहे. साडी पण भारी आहे म्हणून गोदडी उठून दिसायला. साडी पण नवीनच आहे ना. साडी साडी नवीन कोरी. कोरी साडी आहे त्याच्यामुळे गोदडी पण बघ कशी एकदम मस्त दिसते गोदडी. बॉर्डर बिल्डर लावल्यावर लय आवडेल ते कस्टमरला. उंचीला पण जास्त झाली आहे ना, जो लांबीला पण जास्त झाली, उंचीला पण जास्त झाली. तर चल मग आता बॉक्स बनवून घेतो त्याला पटपट मी आता. तर आता पाहू शकता याप्रमाणे अशी टीप मारत आहे मी या गोदडीला. तर 2-2.5 इंचाची टीप याप्रमाणे अशी या गोदडीला आता मारत आहे. अर्धी गोदडी झालेली आहे माझी आता आणि अजून अर्धी साईड आपली बाकी आहे. तर हे पाहू शकता इकडं आमचं आहे पिट्टू. पिट्टूचं पण चाललंय जेवण. हे काय करते का पिट्टू? हा खा गप बसून. हा टाटा कर. पिट्टू खा, तसं खा. मांडी घाल, मांडी घाल. हसू नको, मांडी घाल. हा तू काय करते? गवारची सब्जी. तर या गोदडीला आता अर्धी साईड मारून घेतो पटापट. अर्धीच राहिलेली आता. अर्ध्या एक तासामध्ये होऊन जाईल. अर्ध्या 1 तासामध्ये ही गोदडी आता माझी पूर्णपणे झाली टीप मारून. तर पाहू शकता मस्त अशी फिनिशिंग आलेली आहे. ही फ्रंट साईड आहे, पुढची बाजू आहे. याला आता फक्त बॉर्डर लावायचंच काम बाकी राहिलं या गोदडीला. तर पाहू शकता एकदम मस्त अशी फिनिशिंग आलेली आहे. ही मागची बाजू आहे. मागची बाजू पण कशी एकदम मस्त अशी आलेली आहे. याप्रमाणे अशी मागची बाजू आलेली आहे.
आपली रेग्युलर साईज आहे, जवळजवळ 7.5 फूट लांबीला आहे आणि 6 फुटापर्यंत रुंदी आहे. अशा पद्धतीने आपल्या ह्या गोदडीचं काम आता रेडी झालेलं आहे. आणि त्या गोदडीप्रमाणे जी अजून एक गोदडी अशी भरून ठेवलेली आहे पारूने. तर पारूची पद्धत वेगळी आहे गोदडी भरायची. तर तिने तिच्या पद्धतीप्रमाणे अशा गोदड्या भरलेल्या आहेत. कधी कधी ती पण टीप मारत असते. तर याप्रमाणे अशी तिने आता ही गोदडी भरलेली आहे. आणि आता ही जी गोदडी भरून ठेवलेली आहे तिचं काम मी उद्या सकाळी करणार आहे. तर आता पारू झालं का, जेवण तयार झालं का? काय बनवलंय? जेवायची आपल्याला गवारची भाजी, भाकरी. दाखव. बाजरीची भाकर, ज्वारीची भाकर, ज्वारीची भाकर, ज्वारीची भाकर आणि गवारची भाजी. गवारची भाजी केली. तिखट भात, थोडं तिखट भात, खरडा. ठीक आहे, मग ती एक गोदडीचं काम आता आपण उद्याच करू आहे ना. हा. तर आमचा हा संध्याकाळचा ब्लॉग आहे. आणि संध्याकाळच्या ब्लॉगमध्ये संध्याकाळचं जेवण याप्रमाणे असं पारूने बनवलेलं आहे. ज्वारीची भाकर आहे आणि खरडा आहे, पाहू शकता खरडा आहे आणि गवार आहे आणि पालकची भाजी आहे. याप्रमाणे असं मस्त असं जेवण बनवलं आहे पारूने. तर याप्रमाणे असं आता मस्त असं जेवण बनवलं आहे. तर जवळजवळ 9:30 वाजलेले आहेत संध्याकाळचे. तर त्या गोदडीचं काम आपलं आता रेडी झालेलं आहे. पिट्टू पण आता झोपलेली आहे आणि मुली पण आता झोपलेले आहेत. उद्या आता आपल्याला 2 गोदड्यांचं काम रेडी करायचं अजून. तर आपल्याला या अशा गोदड्या बनवायच्या असतील तर आमचा जुन्या साड्यांपासून जर अशा गोदड्या बनवायच्या असतील तर तुम्ही मला कॉन्टॅक्ट करू शकता. आणि आमचा ॲड्रेस पुणे लोणीकंद पाटील वस्ती आहे. पुणे लोणीकंदमध्ये पाटील वस्तीवरती आम्ही राहायला आहोत. आणि डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी माझा नंबर पण दिलेला आहे. जर आपल्याला शिवायचं असतील अशा जुन्या साड्यांपासून गोदड्या तर तुम्ही मला तिथून कॉन्टॅक्ट करू शकता. आणि जर यायचं असेल तर तुम्ही पुण्यामध्ये लोणीकंदमधून गाव आहे तिथं पण येऊ शकता. तर आजच्या ब्लॉगमध्ये बस एवढंच होतं. जर व्हिडिओ आवडला तर प्लीज लाईक करा, कॉमेंट करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आता भेटूयात एक आपण नवीन ब्लॉगमध्ये.